अहो जेवण बनवून तयार आहे, जेवायला बसा. चला आज आपण ज्या लोकांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं बनवूया. नाही तर डायबिटीज म्हटलं का डॉक्टर सांगतात हे नाही खायचं ते नाही खायचं. मला आमच्या आव्हानमुळे माहिती आहे. आज आपण त्यांच्यासाठी काहीतरी पौष्टिक आणि वेगळं बनवूया. आज आपण माद्या बनवूया. माद्याबरोबर खाण्यासाठी नाचण्याची भाकरी बनवूया. माद्या बनवण्यासाठी आपल्याला शेंगदाणे लागणार आहेत. आपण शेंगदाणे भाजण्यासाठी लोखंडाची कढई गरम करायला ठेवले. तर कढईमध्ये शेंगदाणे घालूया. गॅस बारीक ठेवायचा आहे, फास्ट करायचं नाही, शेंगदाणे करपतील. शेंगदाणे आपल्याला बारीक गॅस ठेवून सारखे मिक्स करत राहायचे आहे, नाही तर अर्धे भाजतात अर्धे कच्चे राहतात शेंगदाणे आपण लोखंडाच्या कढईमध्ये भाजतोय. माझी आजी नेहमी बोलायची काही पदार्थ असतील ते लोखंडाच्या कढईमध्ये बनवायचे जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. आपण शेंगदाण्याचा कूट करतो त्याच्यापेक्षा थोडे जास्त शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. आपल्याला मिक्स करत राहायचं म्हणजे करपणार नाहीत. शेंगदाणे आपले उडत आहेत म्हणजे भाजायला आलेत, लक्ष ठेवायचं. किंवा नाही तर मग शेंगदाणे भाजले ते कसं ओळखायचं, हे बघा म्हणजे साली निघतात त्याच्यावरून पण आपण ओळखू शकतो. तर मी गॅस बंद करते. 2 मिनटं गरम कढईमध्ये शेंगदाणे ठेवूया म्हणजे व्यवस्थित भाजले जातील. शेंगदाणे थंड होतात तोपर्यंत आपण माद्यासाठी लागणारा मसाला आहे तो तयार करून घेऊया. मसाला बनवण्यासाठी आपण लसूण सोलून घेऊयात. पण लसूण सोलण्याची सोपी पद्धत बघूया. अशी लसूण घ्यायची, सरळ पाकळ्या अशा करून घ्यायच्या. ते बघा व्यवस्थित पटकन आपली लसूण सोलली जाते, वेळ जात नाही. आपल्याला हिरवी मिरची लागणार आहे. मिरची मी धुवून पुसून घेतले. मिरचीचे देठ काढून घ्यायचे. मिरची कापून आपण 2 तुकडे करूयात म्हणजे पटकन वाटली जाईल, वेळ जाणार नाही आपला. मिरची आणि लसूण बाजूला ठेवूया. शेंगदाणे आपले थोडेसे गरम आहेत तेव्हा सोलून घ्यायचे, थंड झाले का मग सोलले जात नाहीत. आपण शेंगदाणे सोलण्यासाठी एक प्लास्टिकची पिशवी घेतली, त्याच्यामध्ये शेंगदाणे घालूया. पिशवीचं तोंड बंद करायचं आणि शेंगदाणे हाताने असे तोडून घ्यायचे. बघू शकता असं केल्याने लवकर शेंगदाणे सोलतात. शेंगदाणे एका ताटात काढूया. सोललेले शेंगदाणे पाकडून घेऊया. आपले शेंगदाणे किती पटकन सोलून झाले. शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घेऊयात. वाटलेले शेंगदाणे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आपण शेंगदाणे कसे वाटलेत बघूया. जास्त बारीक पीठ नाही केलं आहे किंवा जाड तुकडे पण नाही ठेवलेत. आपल्याला जसं हवे तसे व्यवस्थित वाटून घेतले. आपण माद्याला लागणारा मसाला वाटूया. मिरची आणि लसूण एकत्र घालते. आपण थोडेसे गावठी कोथिंबीरचे देठ घेतले ते पण घालूयात. अर्धा चमचा जिरं लागणार आहे. आपण मसाल्यामध्ये चिमूटभर मीठ घालूयात. मसाला वाटून घेते. आपण मसाला वाटला जास्त बारीक नाही केला. आपल्याला माद्या बनवण्यासाठी 1 चमचा डाळीचं पीठ लागणार आहे. डाळीचं पीठ म्हणजे आपलं बेसन. आपण थोडंसं पाणी घालून पीठ भिजवून घेऊया. 1-2 चमचे पाणी घातले पिठामध्ये, मिक्स करून घेते. पीठ भिजवून झाले. पीठ भिजवलेलं बाजूला ठेवून आपण माद्या बनवायला घेऊया. कढई गरम झाले. आपण 2 चमचे तेल घालूयात. आपण फोडणीसाठी तेलामध्ये राई आणि जिरं घातले, कढीपत्ता घालते. मसाला तयार केला आहे 1 चमचा घालते. मसाला तेलावर परतून घेऊयात. गॅस बारीक ठेवायचा आहे. अर्धा चमचा हिंग, हळद आणि मीठ एकत्र घेतले. 1 चमचा कांदा खोबऱ्याचा मसाला. आपण परत एकदा सर्व मसाले तेलावर परतून घेऊयात. मसाले आपले परतून झालेत. फोडणीमध्ये 1 वाटी पाणी घालते. 1 वाटी पाणी घातले, आणखीन 1 वाटी पाणी लागेल. आपली फोडणी छान उकळले. आता आपण जे डाळीचं पीठ मिक्स केलं होतं ते घालूयात. डाळीचं पीठ लगेच ढवळून घ्यायचं नाही तर गुठळ्या होतात. आपण शेंगदाणे वाटून घेतले ते घालूयात. शेंगदाणे पण छान ढवळून घेऊया. आपण डाळीचं पीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकला त्याच्यामुळे गुठळ्या होऊ शकतात. उकळी येईपर्यंत आपण माद्या चांगला ढवळून घेऊया. आता उकळी आले. आता मिक्स नाही केलं तरी चालेल. आपण माद्या दुसऱ्या गॅसवर ठेवून भाकरी टाकायला घेऊया. भाकरी टाकण्यासाठी परातीमध्ये नाचण्याचं पीठ घेते. आपल्याला 2 भाकरी बनवायच्या आहेत. त्यासाठी एवढं 2 वाट्या पीठ घेतलं आहे. पाण्याने पीठ आपण भिजवून घेऊया. थोडं थोडं पाणी घालायचं, एकत्र पीठामध्ये पाणी घालायचं नाही, पीठ पातळ होईल. पाणी लागेल तसं थोडं थोडं घ्यायचं. आपल्याला चांगली भाकरी बनवायची असेल तर पीठ आधी व्यवस्थित मळून घ्यायचं. मऊ करायचं पीठ एकदम मळून. बघू शकता किती छान पीठ झाले. आपलं पिठाचा गोळा करून घेऊया. परातीमध्ये थोडंसं सुक्कं पीठ घालून घेऊया. थोडं पीठ पसरवायचं, गोळा ठेवायचा आणि हळूवार हाताने भाकरी थापून घ्यायची. भाकरी दोन्ही हाताने थापून घ्यायची याची. आपली छान गोल गरगरीत भाकरी थापून तयार आहे. बघू शकता कुठेही भाकरी उकळली नाही आहे. तवा गरम झाला. आपण भाकरी टाकूया. भाकरीला पाणी लावून घेऊया.
एका बाजूने भाकरी आपली भाजले. कुठे साईडला कच्ची असेल तर असं फिरवून भाजून घ्यायची. आपली भाकरी किती छान फुगले, एकदम फुग्यासारखी भाकरी आपली झाले. काढून घेते. भाकरी टाकून झाले. माद्या बघूया आपण. माद्यामध्ये कांद्याची पात घालूया. बारीक कापून घेतले कांद्याची पात. कांद्याची पात नसेल कोथिंबीर घातली तरी पण चालेल. चला आपण जेवण वाढून घेऊया. आपण भाकरी बघूया. आपली भाकरी किती छान फुगली होती. पापड सुटल्या भाकरीला. पण छान भाकरी झाली आपली. मिरचीचा ठेचा. जेवण आपलं बनवून तयार आहे. माद्या, नाचण्याची भाकरी, भात, मीठ, तोंडी लावण्यासाठी ठेचा आहे, कांदा आणि कोणाला तिखट हवं असेल तर मिरची खाऊ शकतो. रोज आपण जेवण बनवतो, त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी बनवलं आहे. नक्की बनवून बघा, घरच्यांना आवडेल.